कसे आहे? आज त्यांची रोजीरोटी चालू आहे त्या तेंदूपत्त्याच्या भरोश्यावर. आणि एवढं सगळं असताना आणि साहेब आमचं गाव जे पंजाबराव कृषी विद्यापीठाला नाही का मॉडेल विलेज म्हणून या गावाची निवड केला आणि त्यांचे ते प्रोजेक्ट इथे चालवतात. मग एवढा ते आमच्या गडचिरोली जिल्ह्यातल्या तेंदू संकलन हा जिल्हा आपला म्हणजे तेंदूसाठी प्रख्यात आहे. आणि जो हिरापूर आणि त्यांच्या परिसरातला जो हा तेंदू संकलन आहे हा जिल्ह्यातल्या सगळ्यात मोठी फळी म्हणजे जवळपास 12 लाख त्याच्यामध्ये तेंदू संकलन हा होतो आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना तो एक रोजगार तो सुद्धा हिरावण्याचा काम प्रशासनाकडून आणि सरकारकडून होतं. आज सुपीक जमिनी गेल्या, उद्या जंगल नष्ट करून त्या ठिकाणी पूर्ण यांना बेरोजगार आणि यांच्यावर उपासमारी आणण्याचं काम या सरकारकडून होणार. म्हणून आमची विनंती आपल्याला आहे की आपल्या माध्यमातून सुद्धा सरकारला प्रशासनातल्या प्रमुख अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी विचारलं पाहिजे आणि ही बाब गंभीर आहे. अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना प्रशासनाने आणि सरकारने उद्ध्वस्त करू नये. पालकमंत्री स्वतः मुख्यमंत्री आहेत आणि अशा पद्धतीची जर त्यांची भूमिका राहिली तर मात्र आम्हाला पुढील काळामध्ये मोठं जनआंदोलन उभारून या सरकारला वठणीवर आणता येणार आहे आणि आम्ही शेतकरी यांना वठणीवर आणणार. देता नाव दे. अरे त्याच्यावर नाही रे, याच्यावर होतो ना सर. हाही झाला त्यांना जमिनी घ्यायच्या तर किमान 8 दिवस अगोदर 4 दिवस अगोदर पत्र पाठवून प्रशासनाच्या माध्यमातून ग्रामपंचायतला कळवून गावातल्या लोकांना माहित तर पाहिजे ना. मगाशी मी तहसीलदारला तेच प्रश्न केलो.